तर आपलं लेक्चर आहे फंडामेंटल अनालिसिस वर्सेस टेक्निकल अनालिसिस. तर आत्ता फक्त फंडामेंटल अनालिसिस घेणार आहे 11 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता टेक्निकल अनालिसिस घेणार आहे. तर सुरू करूया आपण. फंडामेंटल अनालिसिस मध्ये आपण काय काय घेणार आहे? व्हॉट मीन्स फंडामेंटल अनालिसिस? फंडामेंटल अनालिसिस म्हणजे काय आहे? लाँग टर्म वेल्थ क्रिएशन आणि लाँग टर्म वेल्थ डिस्ट्रक्शन या दोघांचा फरक बघणार आहे आपण चार्ट्समध्ये. म्हणजे समजा आपण इन्व्हेस्टमेंट केली विदाऊट फंडामेंटल अनालिसिस, न फंडामेंटल अनालिसिस बघता कोणत्याही स्टॉकमध्ये, तर दोघांमध्ये किती फरक होऊ शकतो ते बघणार आहे. त्याच्यानंतर कंपाऊंडिंग इफेक्ट काय राहतो इन्व्हेस्टमेंटचा. समजा एखादी इन्व्हेस्टमेंट केली आहे त्याच्यात कंपाऊंडिंग इफेक्ट काय राहतो ते बघणार आहे. त्याच्यानंतर क्वालिटेटिव्ह आस्पेक्ट आणि क्वांटिटेटिव्ह आस्पेक्ट हे दोन आस्पेक्ट बघणार आहे आपण. त्याच्यानंतर अॅन्युअल रिपोर्ट्स आणि फायनान्शियल स्टेटमेंट्स, कंपनीचे अॅन्युअल रिपोर्ट्स आणि फायनान्शियल स्टेटमेंट्स हे थोडक्यात जाणून घेणार आहे आपण. ठीक आहे, थोडक्यात आपण चालू करून देऊ आता. फंडामेंटल अनालिसिस म्हणजे इट इज द अनालिसिस ऑफ हेल्थ ऑफ द बिझनेसेस, इट्स फायनान्शियल स्टेटमेंट, मार्केट्स अँड कॉम्पिटिटर. म्हणजे त्या कंपनीचं फायनान्शियल फायनान्शियल स्टेटमेंटचं अनालिसिस आणि त्या कंपनीचं अनालिसिस केलं जातं, त्याला फंडामेंटल अनालिसिस म्हणतात. म्हणजे ती किती कॉम्पिटिशन मध्ये कशी आहे ती कंपनी, ग्रोथ कशी आहे त्या कंपनीची, ग्रोथ कशी होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी फंडामेंटल अनालिसिस मध्ये केल्या जातात. म्हणजे इन्व्हेस्टर वॉन्ट टू बाय लॉंग टर्म नीड टू मेक फंडामेंटल अनालिसिस. म्हणजे एखाद्याला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्याला त्या कंपनीचं फंडामेंटल अनालिसिस करावंच लागतं. विदाऊट फंडामेंटल अनालिसिस आपण बघूया लॉंग टर्म वेल्थ डिस्ट्रक्शन आणि क्रिएशन मध्ये काय होतं. त्याच्यानंतर अंडरस्टँडिंग बिझनेसेस विथ रिस्पेक्ट टू द इंडस्ट्री. म्हणजे जो तो बिझनेस असेल त्या त्या इंडस्ट्री मध्ये त्याचं अनालिसिस करायचं. म्हणजे आता समजा रिलायन्स इंडस्ट्रीज झाले, रिलायन्स इंडस्ट्रीज पेट्रोकेमिकल रिफायनरी बिझनेस मध्ये. आता त्या रिफायनरी बिझनेस मध्ये बाकीच्या कोणकोणत्या कंपन्या आहे, त्या सेक्टरला अनुसरून ती कंपनी काय करते, तिचा परफॉर्मन्स कसा आहे, हे आपण अंडरस्टँडिंग ऑफ बिझनेस विथ रिस्पेक्ट टू इंडस्ट्री हे झालं. त्याच्यानंतर अंडरस्टँडिंग ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. म्हणजे कंपनीचे जे फायनान्शियल स्टेटमेंट असतात, प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट झाले, त्याच्यानंतर कॅश फ्लो स्टेटमेंट झाले, हे असे वेगवेगळे स्टेटमेंट आपण फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये बघतो. हे सगळं फंडामेंटल अनालिसिस मध्ये येतं. त्याच्यानंतर बघू लॉंग टर्म वेल्थ क्रिएशन आणि लॉंग टर्म वेल्थ डिस्ट्रक्शन काय असतं. आता आपण 2-3 चार्ट बघू वेगवेगळ्या कंपन्यांचे. टीसीएसचा चार्ट पाहू आपण. ठीक आहे, चार्ट दिसतोय ना तुम्हाला? टीसीएसचा डेली चार्ट आहे. आपण मंथली चार्ट घेऊ. हा टीसीएसचा मंथली चार्ट आहे. म्हणजे ही एक कॅन्डल आहे ना, ही एका मंथला रिप्रेझेंट करते. एका महिन्याची ही एक कॅन्डल आहे. तसा हा 2005 पासून जो चार्ट दिसतोय तुम्हाला, 2020 पर्यंत. आता हे बघा, कोणी समजा जर 2005-2007 साली टीसीएस मध्ये इन्व्हेस्टमेंट केली असती तर त्याचे रिटर्न प्रोबॅबली तुम्हाला दिसतात किती झाले असते. हेच फंडामेंटल अनालिसिस वर तुम्हाला सांगतोय. आणि हे तुम्ही फंडामेंटल अनालिसिस करून समजा टीसीएस मध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल तर समजा तुम्ही विदाऊट फंडामेंटल अनालिसिस इन्व्हेस्टमेंट केली असती तर काहीतरी वेगळं चित्र राहिलं असं. तुम्हाला सुचलून दाखवतो आता. हा सुझलॉनचा चार्ट आहे. म्हणजे तुम्ही काही न बघता कोणत्याही स्टॉक मध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली असती तर हे बघा, हा पण लॉंग टर्म चार्ट आहे. पण टीसीएस ने जशी वेल्थ क्रिएट केली आहे तशी सुझलॉनने वेल्थ क्रिएट केलेली नाहीये, वेल्थ डिस्ट्रक्ट केलेली आहे. ओके, बघा. जर समजा एखाद्याने ह्या लेवलला जर सुझलॉनला इन्व्हेस्ट केले असेल तर ते पूर्ण जेवढे इन्व्हेस्ट केले असेल तेवढे पैसे पूर्ण त्याचे डिस्ट्रॉय झाले असेल. म्हणजे डिस्ट्रॉइंग मनी एक प्रकारे. म्हणजे ओके. त्याच्यानंतर अजून अजून थोडे चार्ट पाहू. दुसरे कोणते? बॉयज इंडिया झालं, एचडीएफसीचा चार्ट पाहू आपण. हे बघा, एचडीएफसी.
आता हा वेल्थ क्रिएटर आहे. एचडीएफसी हा वेल्थ क्रिएटर आहे. आणि तेच जर आपण पाहिलं पॉवर, रिलायन्स पॉवर पाहू आपण. रिलायन्स ग्रुप तर प्रचलित ग्रुप आहे. तरी रिलायन्स पॉवरची कंपनी पाहू. हे बघा. आता त्यांनी आयपीओच्या वेळेस सुद्धा जर इन्व्हेस्ट केले असतील तरी ते लॉस मध्ये असेल. ज्यांनी आयपीओ मध्ये सुद्धा इन्व्हेस्ट केले असतील ना, ते सुद्धा आतापर्यंत होल्ड केला असेल तर ते लॉस मध्ये असतील. म्हणजे हा फरक पडतो. कोणत्या कंपनीत इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि कोणत्या कंपनीत इन्व्हेस्टमेंट करायची नाहीये. हे तुम्हाला सांगण्याचा मेन उद्देश आहे. चार्ट दाखवण्याचा हा एक उद्देश आहे, की फंडामेंटल अनालिसिस किती फायद्याचं आहे आणि किती तोट्याचं आहे. ओके. ठीक आहे, मी चार्ट क्लोज करतोय आता. हम्म. ओके, तुम्हाला समजलं लॉंग टर्म वेल्थ क्रिएशन आणि लॉंग टर्म वेल्थ डिस्ट्रक्शन कसे केली जाते. त्याच्यानंतर आपण बघू कंपाऊंडिंग इफेक्ट काय आहे. कंपाऊंडिंग इफेक्ट म्हणजे कंपाऊंडिंग इज द एबिलिटी ऑफ मनी टू ग्रो व्हेन द गेन ऑफ इयर वन आर इन्व्हेस्टेड इन इयर टू. म्हणजे समजा तुम्ही ₹100 ह्या वर्षी इन्व्हेस्ट केले, पुढच्या वर्षी तुम्हाला काहीतरी इंटरेस्टने तो तुम्हाला रिटर्न भेटला ₹109. तर ते ₹9 चे भेटलेले ना इंटरेस्ट ते परत मार्केटमध्ये रिइन्व्हेस्ट केले जातात. आणि असं करत जोपर्यंत तुम्ही लाँग टर्म होल्ड करताय तसे-तसे ते पैसे रिइन्व्हेस्ट केले जातात. त्याला म्हणतात कंपाउंडिंग इफेक्ट. आता समजा त्याचं उदाहरण देतो मी तुम्हाला. समजा ₹100 तुम्ही इयर 1 ला इन्व्हेस्ट केले. इयर 2 होत ते रुपये 140, 144 झाले. त्याच्यानंतरून हे बघा, हे 7 वर्षापर्यंत ₹358 पर्यंत पोहोचलं. ₹100 तुमचे 7 वर्षापर्यंत 300, ₹350 पर्यंत पोहोचले. ओके. तेच फक्त पुढच्या 1, 2 आणि 3 वर्षात ते 300 चे 619, ₹650 म्हणजे डबल झालेली ती प्राइस 3 वर्षात. म्हणजे पहिले 100 चे 300 व्हायला तुम्हाला 6-7 वर्ष लागले आणि तेच पुढचे 3 वर्षात ते डबल झालेले आहेत. हा फरक कंपाउंडिंग इफेक्टचा पडतो. ओके. कंपाउंडिंग इफेक्ट समजले का तुम्हाला? जर काही डाउट असेल आत्तापर्यंत तुम्ही चॅट बॉक्समध्ये विचारा. मी क्लिअर करत जातो पुढे. अं, परत परत पहिल्यापासून सांगू असं? हे बघा आपण आज कंपाउंडिंग इफेक्ट. ओके. कंपाउंडिंग इफेक्ट बघतोय आपण. कंपाउंडिंग इफेक्ट म्हणजे जे तुमचे इन्व्हेस्ट केलेले पैसे आहे, त्या इन्व्हेस्ट केलेल्या पैशाला जे तेवढे रिटर्न तुम्हाला दरवर्षी भेटताय, ते रिटर्न परत मार्केटमध्ये रिइन्व्हेस्ट केले जातात. म्हणजे ते पैसे परत मार्केटमध्ये रिइन्व्हेस्ट केले जातात आणि त्याचे तुम्हाला रिटर्न भेटतात आणि त्याचे जे रिटर्न भेटले ते परत रिइन्व्हेस्ट केले जातात. म्हणजे ही सायकल चेन चालत जाते पुढे-पुढे. याला कंपाउंडिंग म्हणतात आणि जो कंपाउंडिंगचा इफेक्ट आहे आपल्याला लाँग टर्ममध्ये दिसून येतो. समजा तुम्ही 1 वर्षासाठी, 2-3 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट केली, तर तुम्हाला कंपाउंडिंगचा इफेक्ट जाणून येणार नाही. मग तेच तुम्ही 10 वर्षासाठी, 20 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट केली, तर तुम्हाला कंपाउंडिंगचा इफेक्ट जाणून येतो. हे बघा, तुम्ही इथं बघताय की 7 वर्षामध्ये तुमची प्राइस 300 वर पोहोचली आहे 100 ची आणि तीच पुढच्या 3 वर्षामध्ये 300 ची 600 झालेली आहे. हा कंपाउंडिंगचा इफेक्ट पडतो. हा सांगण्याचा मेन उद्देश आहे तुम्हाला कंपाउंडिंग इफेक्ट कसा पडतो. ठीक आहे. पुढे जातोय मी आता. क्वालिटेटिव्ह आस्पेक्ट आणि क्वांटिटेटिव्ह आस्पेक्ट. The process of evaluating fundamentally strong company includes a study of both these aspects. म्हणजे ह्या दोघी aspect स्टडी करून फंडामेंटल अनालिसिस केलं जातं. म्हणजे एखाद्या कंपनीचं स्ट्रॉंग फंडामेंटल अनालिसिस कसं शोधू शकतो आपण? तर हे मुद्दे याच्यात आपल्याला काय-काय बघायचं आहे. समजा एखाद्या कंपनीचं मॅनेजमेंट बॅकग्राऊंड कसं आहे? त्याच्यानंतरून बिझनेस इथिक्स कसे वापरते कंपनी? त्याच्यानंतरून मायनॉरिटी शेअर होल्डर्सला महत्त्व देते का कंपनी? मायनॉरिटी शेअर होल्डर्सचं महत्त्व म्हणजे कोणतं पण कंपनीला समजा एखादा डिसिजन घ्यायचा आहे कंपनीविषयी त्याच्यानंतरून जर समजा कंपनीमध्ये प्रमोटर असता म्हणजे जो ओनर असतो प्रमोटर आणि त्याच्यानंतरून कंपनीमध्ये 1% आणि 1% च्या वरती ज्यांचा स्टेक असतो दुसरे ते मायनॉरिटी शेअर होल्डर्समध्ये येतात. त्यांना विचारात घेते का कंपनी? त्यांना विचारते का, की कोणते डिसिजन घ्यायला पाहिजे? त्याच्यानंतरून कॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणजे कंपन्यांमध्ये कॉर्पोरेट्समध्ये कोणत्याही प्रकारचा गाईड व्हायला नको, मिसमॅनेजमेंट व्हायला नको. म्हणजे बेस्ट मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस कंपनीने केल्या पाहिजेत. त्याच्यानंतर स्टेक होल्डर्स असतात त्यांची स्टेक होल्डर्सची सस्टेनेबल डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे.
आणि तो बिझनेसमध्ये फेअरनेस, ट्रान्सपरन्सी आणि इंडिपेंडन्सपणा असला पाहिजे. त्याच्यासाठी कॉर्पोरेट गव्हर्नन्स सेबीने टाकलेला असतो त्याच्यामध्ये. अ, म्हणजे एक प्रकारे एक सुरळीत कंपनीचं काम चालवण्याचं काम कॉर्पोरेट गव्हर्नन्सकडे असतं. त्याच्यानंतरून शेअर ट्रान्झॅक्शन कंपनीचे असे म्हणजे व्हायला नको असे शेअर ट्रान्झॅक्शन होत आहेत का? ते एक चेक केलं पाहिजे. त्याच्यानंतर रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन. रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन म्हणजे समजा प्रमोटर आहे, ओनर आहे. ओनरचा एखाद्या नातेवाईकाला, फ्रेंडला किंवा ओळखीच्या रिलेटिव्हज म्हणा, असे त्यांचे शेअर्स ट्रान्झॅक्शन किंवा मनी ट्रान्झॅक्शन फ्रिक्वेंटली म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात होत आहे का? कमी प्रमाणात होत आहे, किती प्रमाणात होत आहे? ते चेक केलं पाहिजे. कोणत्या कारणासाठी होत आहे? ते एकदा चेक केलं पाहिजे. त्याला म्हणतात रिलेटिव्ह पार्टी ट्रान्झॅक्शन. स्लाईड दिसत नाही का? तुम्हाला स्लाईड दिसत नाही का? दिसते. ओके, ओके. स्लाईड शो करत जा. ॲक्चुअली स्लाईड शो याच्यासाठी करत नाही, की पटापट पुढं-मागं होण्यासाठी. त्याच्यामुळे स्लाईड शो करत नाही. त्याच्यानंतरून येतं तुमचा रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन झालं. त्याच्यानंतर सॅलरीज पेड टू प्रमोटर म्हणजे जे प्रमोटर्स आहेत, ते सॅलरी किती घेत आहेत स्वतःसाठी, ते एकदा चेक केलं पाहिजे. त्याच्यानंतरून येतं ऑपरेटर ॲक्टिव्हिटी इन स्टॉक. समजा कंपनी एखादी न्यूज पब्लिश करणार आहे, काहीतरी समजा एखादी फार्मा कंपनी एखादी एखादा ड्रग प्रोड्यूस करणार आहे फार्मा कंपनी. त्याची लॉन्चिंग वगैरे सगळी त्यांची तयारी झाली. पण त्याच्या आधी त्याच्यामध्ये काहीतरी स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात हालचाल दिसते का? म्हणजे वरती जातोय का? खाली येतोय का मोठ्या प्रमाणात स्टॉक? ते एकदा चेक केलं पाहिजे. त्याला म्हणतात ऑपरेटर ॲक्टिव्हिटी इन स्टॉक. त्याच्यानंतरून शेअर होल्डर्स किती आहेत कंपनी म्हणजे शेअर होल्डर होल्डिंग किती आहे ओनर्सची त्या कंपनीमध्ये. पॉलिटिकल अफिलिएशन म्हणजे ती कंपनी पॉलिटिकल बॅकग्राऊंड सोबत जोडलेली गेलेली आहे का? म्हणजे तिला एखाद्या कंपनीला घडी-घडी पॉलिटिकल सपोर्टची गरज लागते का? आता बऱ्याच अशा रिअल इस्टेटच्या कंपन्या असतात, की पॉलिटिकल सपोर्ट्सवर चाललेल्या असतात. अशी कंपनी आहे का ती? त्याला पॉलिटिकल अफिलिएशन असं म्हणतात. त्याच्यानंतर बघू आपण क्वांटिटेटिव्ह आस्पेक्ट काय राहतात. ठीक आहे. आता क्वांटिटेटिव्ह आस्पेक्ट हे फायनान्शियल नंबरशी रिलेटेड राहतात पूर्ण. ओके. फायनान्शियल नंबर. तर प्रॉफिटेबिलिटी अँड ग्रोथ किती कंपनीची, त्याच्यानंतर मार्जिन्स अँड ग्रोथ किती आहे, अर्निंग्स अँड ग्रोथ, त्याच्यानंतर मॅटर्स रिलेटेड टू एक्सपेन्सेस, ऑपरेटिंग इफिशियन्सी किती आहे कंपनीची, प्राइसिंग पॉवर किती आहे, म्हणजे त्यांचं एखादं जर प्रोडक्ट असेल त्या प्रोडक्टमध्ये त्यांच्या सेक्टरमध्ये, इंडस्ट्रीमध्ये त्यांची प्राइसिंग पॉवर किती आहे. त्याच्यानंतर डिव्हिडंड पेआउट, शेअर होल्डर्सला डिव्हिडंड किती देते ती कंपनी. त्याच्यानंतर कॅश फ्लो अँड व्हेरियस ॲक्टिव्हिटीज. कॅश फ्लो कसा आहे कंपनीचा, निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे? डेब्ट किती आहे कंपनीवर, कर्ज किती आहे? त्याच्यानंतर वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट. जे वर्किंग कॅपिटल आहे कंपनीकडे, जे कामांना कंपनीचे समजा एखादे चालू कामं असतात, त्याला वर्किंग कॅपिटल म्हणतात. जे कॅपिटल त्याला रिक्वायर होतं, त्याला वर्किंग कॅपिटल म्हणतात. त्याची मॅनेजमेंट कशी आहे कंपनीची. त्याच्यानंतरून येतं ॲसेट ग्रोथ. कंपनीचे जे ॲसेट आहे, ते ॲसेट ग्रोथ किती प्रमाणात होते. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट्स आहे. कंपनीने ज्या-ज्या इन्व्हेस्टमेंट केल्या त्या कुठे-कुठे केलेल्या आहेत. त्याचा प्रॉफिट होतोय का? ते चेक करता येतं. त्याच्यानंतर फायनान्शियल रेशिओज, वेगवेगळे फायनान्शियल रेशिओज आहे. ते एकदा चेक करायचे. म्हणजे पी रेशिओ झाला, व्हॅल्युएशन रेशिओ आहे, पी रेशिओ झाला, त्याच्यानंतर पेग रेशिओ झाला. हे फायनान्शियल रेशिओज आहेत का व्यवस्थित? हे क्वांटिटेटिव्ह आस्पेक्टमध्ये येतं. तुम्हाला जर समजा प्रत्येक रेशिओ झालं, प्रत्येक पॉइंट झालं, डीपमध्ये सांगायचं म्हटलं तर प्रत्येकाला 15-15, 20-20 मिनिटं लागतील. त्याच्यामुळे हे कोणतेच पॉइंट डीपमध्ये तुम्हाला घेऊन जात नाही. फक्त सांगतोय, ओव्हरव्ह्यू देतोय तुम्हाला एकदा. त्याचं काय आहे नेमकं ते. ठीक आहे. ठीक आहे. एखादा पॉइंट तुम्हाला जर याच्यातला समजला असेल, मी तो परत रिवाईज करतो एकदा.
ठीक आहे. क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह आस्पेक्ट तुम्हाला समजला आहे का व्यवस्थित? ठीक आहे, चालेल. मी पुढे जातो. पुढे काय आहे? त्याच्यानंतर अॅन्युअल रिपोर्ट्स. अॅन्युअल रिपोर्ट्स काय आहे? ओके, मी तुम्हाला ही स्लाईड आहे जेवढ्या स्लाईड्स घेणार आहे ना आपण, त्या सगळ्या स्लाईड्स तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये मी ग्रुपला सेंड करेल. जर समजा कोणी ग्रुपला जॉइन नसेल तर मला मेसेज टाका. माझ्या पर्सनल नंबरवर मी तुम्हाला ग्रुपला जॉइन करून घेईन. ठीक आहे? त्याच्यानंतर अॅन्युअल रिपोर्ट्स. अॅन्युअल रिपोर्ट म्हणजे एखादी कंपनी आहे, सेबीने रूल दिलेला आहे. कंपनीला दरवर्षी फायनान्शियल इयर म्हणजे 31 मार्चला फायनान्शियल इयर जे संपतं, त्या फायनान्शियल इयर संपल्यानंतर एक अॅन्युअल रिपोर्ट पूर्ण वर्षाचा लेखाजोखा जो कंपनीचा राहतो, तो पब्लिश करावा लागतो. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात. कॉर्पोरेट गव्हर्नन्स असतं, मॅनेजमेंट असतं. चेअरमनचा मेसेज असतो. चेअरमन शेअर होल्डरचा काही मेसेज द्यायचा असतो त्याला. त्याच्यानंतरून फायनान्शियल स्टेटमेंट असतात, प्रॉफिट लॉस स्टेटमेंट असतात, ऑडिटर्स असतात. ऑडिटर्सने केलेले चेकिंग असते. त्याच्यानंतरून त्याच्यात वेगवेगळे प्रकार मॅनेजमेंटने किती फी घेतलेली आहे, या सगळ्या गोष्टी असतात त्या अॅन्युअल रिपोर्ट्समध्ये. आपण एकदा अॅन्युअल रिपोर्ट्स पाहून घेऊ आणि मग चेक करू काय आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. अॅन्युअल रिपोर्ट्समध्ये ना आपण म्हणजे एकदा समजा एखाद्या कंपनीचे अॅन्युअल रिपोर्ट्स पाहू आपण. ठीक आहे. आता समजा आपण गेलो, कोणती बी एक कंपनी सांगा. समजा आपण एबीआरएल एबीआरएल म्हणजे एबी फॅशन, आदित्य बिर्ला फॅशनमध्ये गेलो समजा. आदित्य बिर्ला फॅशनच्या कंपनीच्या वेबसाईटवर जायचं. ही त्यांची वेबसाईट आहे. ओके, या वेबसाईटवर गेलो. एकदा मेनूमध्ये चेक करायचं. आपल्याला जायचं कुठे आहे? इन्व्हेस्टर्स. इन्व्हेस्टर्स पॉइंटला जायचं. आपण ग्रुपच्या याला आलेलो वाटतं. आदित्य बिर्ला ग्रुप. 2 मिनिट. आदित्य नाही. आपल्याला फॅशनच्या वेबसाईटवर जायचं त्यांच्या. हां, इथे आहे आदित्य बिर्ला फॅशन. हं, हं. हे बघा, इन्व्हेस्टर्समध्ये ओव्हरव्ह्यूमध्ये जायचं. त्याच्यात त्यांचा अॅन्युअल रिपोर्ट दिलेला राहतो. हे बघा, फॉर इन्व्हेस्टर्स हे बघा, इथे आले अॅन्युअल रिपोर्ट्स. अॅन्युअल रिपोर्ट्समध्ये जायचं. समजा 2018-19 अॅन्युअल रिपोर्ट आपण बघतोय. हा 232 पेजेसचा अॅन्युअल रिपोर्ट राहतो. हा वाचायला खूप अवघड जातो. त्याच्यामुळे मी तुम्हाला काय-काय पॉइंट सांगतोय. कोणकोणते पॉइंट चेक करायचे राहतात अॅन्युअल रिपोर्ट्समध्ये ते एकदा बघायचं फक्त. ही अॅन्युअल रिपोर्ट आहे. हे बघा, स्टाईल अँड लेआउट कसं आहे याचं अॅन्युअल रिपोर्टचं. म्हणजे काय चेक करायचं आहे आपल्याला, अ, ज्या कंपनीने अॅन्युअल रिपोर्ट पब्लिश केलेला आहे, त्या कंपनीने खूप ग्राफिक्स वापरलेत का, खूप पिक्चर वापरले का? म्हणजे एखाद्याचा आता अॅन्युअल रिपोर्ट वाचायचा मोटिव्ह काय असतो? कंपनीबद्दल इन्फॉर्मेशन. पण तो मोटिव्ह डायव्हर्ट करायचा प्रयत्न करते का? की अॅन्युअल रिपोर्ट ते चेक करायचं. आणि ते प्रत्येक स्लाईडवर पिक्चर्स आहेत का? प्रत्येक स्लाईडवर ग्राफिक्स वापरलेले आहेत का कंपनी? ते एकदा चेक करायचं. आता हे बघा, हे अॅन्युअल रिपोर्ट आहे कंपनीची. स्टार्टिंगला सुरुवातीला तर ते त्यांच्या प्रॉडक्टची माहिती देणार आहे. पण प्रत्येक नंतर जेव्हा फायनान्शियल हे बघा चालू होतं, त्याच्यानंतर त्यांनी वापरलेलं आहे का नाही. म्हणजे ही गुड मॅनेजमेंट प्रॅक्टिसेसमध्ये येतं. ओके. म्हणजे हा एक गुड सिग्नल आहे त्याच्यासाठी. त्याच्यानंतरचं काय आहे, मॅनेजमेंट रेम्युनरेशन म्हणजे मॅनेजमेंट किती पैसे घेतंय. तर एक म्हणजे टोटल इयरली प्रॉफिट अँड लॉसपेक्षा 5% पेक्षा कमी मॅनेजमेंटने रेम्युनरेशन घ्यायला पाहिजे. पूर्ण मॅनेजमेंटने त्याची सॅलरी घ्यायला पाहिजे 5% पेक्षा त्यांच्या प्रॉफिट अँड लॉसपेक्षा. असं गुड एथिक्समध्ये येतं. ओके. आता आता समजा अॅन्युअल रिपोर्ट्समध्ये आपल्याला चेक करायचं आहे, की मॅनेजमेंट रेम्युनरेशन कुठे आहे? तर फक्त याच्यावर जायचं. फाइंड इन पेज म्हणायचं.
आणि रेम्युनरेशन रेम्युनरेशन टाकायचं. हे बघा अपॉइंटमेंट हे बघा इथं आलं अपॉइंटमेंट रेम्युनरेशन ऑफ मॅनेजमेंट पर्सनल. हे बघा इथं दिलेलं आहे पहा रेम्युनरेशन ऑफ डायरेक्टर्स अँड की मॅनेजरियल पर्सनल. तर मॅनेजिंग डायरेक्टरचं रेम्युनरेशन कोण आहे? मॅनेजिंग डायरेक्टरचं नाव दिलेलं आहे इथे. ग्रॉस सॅलरी दिलेली आहे ही लॅक मध्ये 542 lakhs. त्याच्यानंतर स्टॉक ऑप्शन दिलेले आहेत का त्याला, हे सगळं याच्यात येतं. इथं सगळं आपल्याला दिसतं मॅनेजमेंट रेम्युनरेशन काय आहे ते एकदा चेक करायचं. म्हणजे टोटल इयरली प्रॉफिट अँड लॉस पेक्षा प्रॉफिट अँड लॉस आहे जो त्याच्या 5% पेक्षा कमी मॅनेजमेंटने रेम्युनरेशन घ्यायला पाहिजे. ओके, हे दिलेलं आहे इथं पूर्ण मॅनेजमेंट रेम्युनरेशन. त्याच्यानंतरचा पॉईंट कोणता आहे आपला? रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन. आता अॅन्युअल रिपोर्ट्स मध्ये दिलेलं राहतं रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन. इथं फक्त टाइप करायचं रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन. रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन हे बघा इथे आलेले रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन. कंपनीचे सगळे रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन दिलेले राहते इथं. ओके, ठीक आहे. आपण वेगवेगळे पॉइंट याच्यात दिसतात. शेअर होल्डिंग किती आहे ते कंपनीच्या, फायनान्शियल स्टेटमेंट, प्रॉफिट लॉस स्टेटमेंट आपण तिथं शोधू शकतो. अॅन्युअल रिपोर्ट मध्ये पेग रेशो करतो. कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा एक रिपोर्ट असतो तिथे. कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा रिपोर्ट करतो. ऑडिटर्स रिपोर्ट करतो तिथे. ठीक आहे, मी अॅन्युअल रिपोर्ट संपवतो आणि पुढे घेतो. फायनान्शियल स्टेटमेंट्स. आता फायनान्शियल स्टेटमेंट्स म्हणजे काय आहे? फायनान्शियल स्टेटमेंट आर रिपोर्ट प्रिपेअर बाय अ कंपनीज मॅनेजमेंट प्रेझेंट द फायनान्शियल परफॉर्मन्स अँड पोझिशन ॲट अ पॉइंट इन टाइम. जो फायनान्शियल रिपोर्ट आहे कंपनीचा तो फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये असतो. त्याच्यात प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट येतं, बॅलन्स शीट येते आणि कॅश फ्लो स्टेटमेंट येतं. आपण बघू आता हे आपण कुठे चेक करू शकतो. एक सिंपल वेबसाईट सांगतो तुम्हाला. हे बघा पेग रेशो वगैरे विचारताय, मी तुम्हाला आत्ता लगेच ते डीप मध्ये नाही सांगू शकत, कारण की 40च मिनिटाचं आपलं सेशन आहे. त्याच्यानंतरून ते सेशन बंद होऊन जातं ऑटोमॅटिक. त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त पॉईंट कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. नंतर मी तुम्हाला डीप मध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल ते. ठीक आहे. हे बघा फिनोव्हेशनची टिकर म्हणून एक वेबसाईट आहे. फिनॉलॉजीची टिकर म्हणून एक वेबसाईट आहे. फिनॉलॉजी बाय टिकर. हे गुगलवर टाकल्यानंतर आपण या वेबसाईटवर येऊ. रिलायन्स इंडस्ट्रीजचा चार्ट घेतलेला आहे आपण, म्हणजे इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. इथं दिलेलं आहे बघा मार्केट कॅप वगैरे कंपनीची इन्फॉर्मेशन दिलेली राहते इथे. मी डायरेक्ट आपण फायनान्शियल स्टेटमेंटवर जाऊ आता. टाइम कमी आहे त्याच्यामुळे. हे बघा इथं क्वार्टरली रिझल्ट दिलेले राहतात. डिसेंबर 2018, मार्च 2019, जून 2019, सप्टेंबर 2019. हे क्वार्टरली रिझल्ट आहे कंपनीचे. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट. हा प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आहे कंपनीचा. म्हणजे नेट सेल्स किती आहे कंपनीच्या, अदर इन्कम किती, म्हणजे मेन बिझनेस जो आहे, मेन इन्कम जिथून येते त्याच्या व्यतिरिक्त अदर इन्कम कुठे झालेली आहे कंपनीची ती दिलेली आहे. टोटल एक्सपेंडिचर म्हणजे खर्च, कंपनीचा खर्च दाखवलेला आहे याच्यात. त्याच्यानंतर ऑपरेटिंग प्रॉफिट किती आहे कंपनीचा तो दाखवलेला आहे. इंटरेस्ट म्हणजे जो हे पेड कर लोन्स आहे कंपनीवर, जे कर्ज आहे त्याचा इंटरेस्ट किती पेड केलेला आहे कंपनीने ते याच्यात दिसतं. डिप्रिसिएशन, जे ऍसेट्स आहे कंपनीचे ते किती डिप्रिसिएट झालेले आहे, त्यांचं डिप्रिसिएशन किती आहे ते याच्यात दिसतं. प्रॉफिट लॉस स्टेटमेंट मध्ये हे इन्क्लूड केलेलं असतं, एक्सेप्शनल आयटम्स वगैरे. प्रॉफिट बिफोर टॅक्स असतो, म्हणजे टॅक्स अप्लाय न करता त्याच्या आधी प्रॉफिट किती झालेला आहे कंपनीचा आणि टॅक्स किती आहे कंपनीला. आणि नेट प्रॉफिट म्हणजे टॅक्स अप्लाय करून, टॅक्स डिडक्ट करून नेट प्रॉफिट किती कंपनीचं ते याच्यात दिलेलं आहे. आणि ऍडजस्टेड ईपीएस. ईपीएस म्हणजे अर्निंग पर शेअर, म्हणजे एका शेअर मागं किती रुपयाची अर्निंग होते त्याला म्हणतात अर्निंग पर शेअर. हा आहे बॅलन्स शीट. हे बघा हे शेअर कॅपिटल आहे कंपनीचं. टोटल शेअर कॅपिटल किती आहे, हे व्हॅल्यूज करोड्स मध्ये आहे पूर्ण. त्याच्यानंतर टोटल रिझर्व्ह म्हणजे कंपनीकडे टोटल कॅश किती आहे, कॅश रिझर्व्ह किती आहे,
त्याला टोटल रिझर्व्ह म्हणतात. बॉरोइंग्स किती म्हणजे कंपनीने कर्ज किती घेतलेलं आहे. त्याच्यानंतरून येतं अदर एनसी लायबिलिटीज. एनसी लायबिलिटीज म्हणजे नॉन करंट लायबिलिटीज. म्हणजे ज्या लायबिलिटीज आहेत त्या 1 वर्षापेक्षा जास्त आहे. 1 वर्षापेक्षा जास्त लायबिलिटीज किती आहे? अ, ते याच्यात दिसतं. त्याच्यानंतर करंट लायबिलिटीज म्हणजे 1 वर्षाच्या आतच्या लायबिलिटीज कोणत्या आहे, त्या करंट लायबिलिटीजमध्ये येतात आणि ह्या टोटल लायबिलिटीज म्हणजे नॉन करंट लायबिलिटीज प्लस करंट लायबिलिटीज ह्या टोटल लायबिलिटीजमध्ये येतात. आणि जी एनसी लायबिलिटीज लायबिलिटी म्हणजे कंपनीला देणं आहे कोणाला तरी. लायबिलिटी म्हणजे देणं आहे. ठीक आहे. कर्ज आहे एक प्रकारे म्हणता येईल आपल्याला. त्याच्यानंतरून नेट ब्लॉक म्हणजे कंपनीने किती कॅश किती ॲसेट्स हे नेट ब्लॉक करून ॲसेट्स म्हणजे ज्या ॲसेट्सचं डेप्रिसिएशन कमी असतं. ज्या ॲसेट्सचं डेप्रिसिएशन कमी असतं, त्या ॲसेट्सला किती ब्लॉक करून ठेवलेलं आहे. किती टोटल ॲसेट्स आहे कंपनीचे. ज्याचं डेप्रिसिएशन खूप कमी आहे म्हणजे त्याच्यामध्ये आपण लँड म्हणू शकतो. कंपनीकडे लँड किती आहे, वेगवेगळ्या गोष्टी. त्याच्यानंतरून कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस. कंपनी जेवढं समजा कंपनीचे वेगवेगळे कामं चालू आहे. ते कामांना किती कॅपिटल लागतंय वर्क इन प्रोग्रेस. ते कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस याच्यात येतं. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट्स कंपनीने कुठे-कुठे इन्व्हेस्टमेंट केली आणि किती-किती इन्व्हेस्टमेंट केली ते हे आहे, किती इन्व्हेस्टमेंट केली आहे. लोन आणि ॲडव्हान्सेस कंपनीला किती लोन घेतलेले आहे कंपनीने आणि ते याच्यात दिसतं. अदर एनसी ॲसेट्स म्हणजे नॉन करंट ॲसेट्स आहे. करंट ॲसेट्स आहे आणि टोटल ॲसेट्स आहे. ओके. हा पॉइंट समजला? हा बॅलन्स शीटमध्ये एवढ्या गोष्टी इन्क्लूड असतात. त्याच्यानंतर येतो कॅश फ्लो स्टेटमेंट. कॅश फ्लो म्हणजे प्रॉफिट बिफोर टॅक्स. कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये काय आहे, प्रॉफिट बिफोर टॅक्स. जो प्रॉफिट झालेला आहे टॅक्सच्या आधी तो इथं दिलेला आहे. त्याच्यानंतरून ॲडजस्टमेंट किती केलेली आहे म्हणजे आता समजा एखादं काम चालू आहे, वर्क इन प्रोग्रेस काम होतं. त्याचे पैसे कंपनीला आलेले आहे. पण ते काम होतं मागच्या क्वार्टरचं आणि ते ह्या क्वार्टरमध्ये त्याचे पैसे आलेले. म्हणजे ही ॲडजस्टमेंट जी पैशांची केलेली आहे, ते ॲडजस्टमेंटमध्ये येतं. त्याच्यानंतर कॅपिटल चार्जेस. वर्किंग कॅपिटल चार्जेस किती आहे? टॅक्स किती पेड केलेला आहे? म्हणजे कंपनीने टॅक्स किती दिलेला आहे? वर्किंग कॅपिटलला किती पैसे लागलेले आहे कंपनीला? त्याच्यानंतर येतो कॅश फ्लो. कोणकोणत्या प्रकारचे कॅश फ्लो आहे मी तुम्हाला सांगतो. ऑपरेटिंग कॅश फ्लो आहे, इन्व्हेस्टिंग कॅश फ्लो आहे आणि फायनान्सिंग कॅश फ्लो आहे. ऑपरेटिंग कॅश फ्लो म्हणजे जो कंपनीला त्यांची बिझनेस प्रोसेस करायला जेवढा पैसा लागतो, तो ऑपरेटिंग कॅश फ्लोमध्ये येतो. म्हणजे तो पैसा जाणार आहे. ओके. ऑपरेटिंग कॅश फ्लोमधून पैसा किती येतोय, इन्कमिंग किती पैसे होत आहे, सॉरी ते ऑपरेटिंग कॅश फ्लोमध्ये येतं. इन्व्हेस्टिंग कॅश फ्लो म्हणजे कंपनी इन्व्हेस्टमेंट किती करते, ते इन्व्हेस्टमेंट कॅश फ्लोमध्ये येतं आणि फायनान्सिंग कॅश फ्लो. फायनान्सिंग कॅश फ्लो म्हणजे कंपनीवर कर्ज आहे समजा, तर ते कर्जाचा इंटरेस्ट पेड करते कंपनी. तो इंटरेस्ट पेड करते. बॉरोइंग्स आहे समजा त्या बॉरोइंग्स देते. ते फायनान्सिंग कॅश फ्लोमध्ये येतं. ठीक आहे. आणि हा नेट कॅश फ्लो. कॅश फ्लो म्हणजे कॅश इन होते कंपनीमध्ये आणि कॅश आउट होते. ओके. हा कॅश फ्लो म्हणजे काय आहे, हे तुम्हाला सांगतो. ठीक आहे. बाकी इथे दिलेलं राहतं डिव्हिडंड वगैरे कंपनीने किती दिलाय, बोनस वगैरे. तुम्ही एकदा स्वतः जाऊन चेक करा वेबसाईट. तेव्हा तुम्हाला जास्त लक्षात येईल. काय आहे, एक-एक पॉइंट डिटेलमध्ये चेक करा. ठीक आहे. मी तुम्हाला हे सांगितलं. त्याच्यानंतर आपण आपल्या साइटवर जाऊ. हां, इथपर्यंत होतं. आता तुम्ही मला हे सांगा, तुम्हाला काही डाऊट वगैरे आहे का? कारण की आपलं सेशन 3 ते 4 मिनिटामध्ये आता एंड होणार आहे. ठीक आहे. काही डाऊट असतील मला विचारा. इथपर्यंत आपण घेणार होतो फंडामेंटल एनालिसिस पर्यंत. संध्याकाळी 7 वाजता टेक्निकल एनालिसिस घेणार आहे. आणि जे ग्रुपला जॉइन नसतील WhatsAppच्या, त्यांनी मला पर्सनली मेसेज करा. मी तुम्हाला ग्रुपला जॉइन करतो. कारण की जी संध्याकाळची 7 वाजेची लेक्चर होणार आहे, त्याची लिंक मी त्या ग्रुपवर पाठवणार आहे. त्याच्यामुळे तुमचं लेक्चर मिस नको होण्यासाठी तुम्ही ग्रुपला जॉइन होऊन जा. ठीक आहे.
एकदा थोडक्यात तुम्हाला परत सांगून देतो. फंडामेंटल एनालिसिस घेतला आपण आज. त्याच्यानंतर लाँग टर्म वेल्थ क्रिएशन आणि लाँग टर्म वेल्थ डिस्ट्रक्शन कसं होतं कंपनीचं, ते सांगितलेलं आहे. कंपाउंडिंग इफेक्ट काय राहतो? इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर तो कंपाउंडिंग इफेक्ट सांगितलेला आहे. त्याच्यानंतरून 2 आस्पेक्ट बघितले आपण, क्वालिटेटिव्ह आस्पेक्ट आणि क्वांटिटेटिव्ह आस्पेक्ट. तर क्वालिटेटिव्ह आस्पेक्ट हा पूर्ण कंपनीच्या मुळाशी जोडलेला राहतो. तर क्वांटिटेटिव्ह आस्पेक्ट हा फायनान्शियल नंबर्ससोबत जोडलेला राहतो. ओके. सिंपल भाषेत. त्याच्यात वेगवेगळे आस्पेक्ट बघितले आपण मॅनेजमेंट बॅकग्राऊंड, बिझनेस एथिक्स वगैरे. म्हणजे मॅनेजमेंट बॅकग्राऊंड म्हणजे मॅनेजमेंट कोणतं आहे, त्याचं बॅकग्राऊंड चेक करायचं. एज्युकेशन किती झालंय मॅनेजमेंटचं, शिक्षित किती, अशिक्षित किती ते. ओके. त्याच्यानंतरून क्वांटिटेटिव्ह आस्पेक्ट बघितले आपण. प्रॉफिटेबिलिटी, ग्रोथ वगैरे कंपनीची किती वगैरे. ठीक आहे. त्याच्यानंतरून अॅन्युअल रिपोर्ट्स बघितल्या. अॅन्युअल रिपोर्ट्समध्ये काय-काय बघितलं पाहिजे ते तुम्हाला सांगितलं. ही स्लाईड मी पी-डी-एफमध्ये तुम्हाला म्हणजे प्रत्येक स्लाईड तुम्हाला पी-डी-एफमध्ये मी ग्रुपवर टाकून देईल. त्याच्यामुळे तुम्हाला नंतर कधी वाटलं तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. फायनान्शियल स्टेटमेंट बघितलं आपण. त्याच्यात प्रॉफिट लॉस स्टेटमेंट, बॅलन्स शीट आणि कॅश फ्लो स्टेटमेंट. ठीक आहे. आजचं सेशन इथपर्यंतच होतं. तुम्हाला काही डाऊट असतील